नागपुर में 1 मई महाराष्ट्र दिवस के दिन विदर्भ राज्य आंदोलन समिति की ओर से जोरदार विरोध प्रदर्शन किया गया। यह आंदोलन वैरायटी चौक, गांधी पुतला, सीताबर्डी में हुआ, जहां कार्यकर्ताओं ने जय विदर्भ का झंडा फहराया। इस विरोध कार्यक्रम में वरिष्ठ विदर्भवादी नेता अहमद भाई कादर, सुनील भाऊ चोखारे, बाबाराव शेलके और युवा नेता मुकेश मासुरकर प्रमुख रूप से उपस्थित रहे। आंदोलनकारियों ने 1 मई को काला दिन बताते हुए जोरदार नारेबाजी की। विरोध प्रदर्शन के दौरान माहौल गरमाने पर सीताबर्डी पुलिस ने कुछ आंदोलनकारियों को बंधक बना लिया, जिससे तनाव की स्थिति बन गई। विदर्भ राज्य आंदोलन समिति ने विदर्भ को स्वतंत्र राज्य का दर्जा देने की मांग को लेकर यह प्रदर्शन आयोजित किया था। 1960ला विदर्भाच्या जनतेला न विचारता महाराष्ट्रात ढकलण्यात आला आणि हा आमच्यासाठी काळा दिवस आहे आणि आज आम्ही इथे काळा दिवस पाडण्यात आला। आम्ही व्हेरायटी चौकातून विदर्भाचा झेंडा फडकवून तो समोर चाललो होतो। संविधान चौकात आम्हाला जायचं होतं, तिथे आपला विदर्भाचा झेंडा फडकवायचा होता, परंतु पोलिसांनी आम्हाला डिटेन केलं आणि इथे बळजबरीने आपल्या पोलीस स्टेशनला इथे आणले आहे। विदर्भाचं आंदोलन हे आता पुढे सरकत चाललंय। जनता आता याच्यात येत आहे, कारण महाराष्ट्रात कोणी राहायला तयार नाही। महाराष्ट्र हे कर्जबाजारी सरकार आहे। महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सतत सुरू आहे, इथे विजेची दरवाढ आहे, इथे बेरोजगारांचं पलायन आहे आणि अशा ह्याच्यात विदर्भाचं राज्य हे सक्षम राज्य होऊ शकते हे सर्वांच्या लक्षात आलं आणि विदर्भ राज्य झाला तरच विदर्भाची जनता सुखी समृद्ध आणि संपन्न होऊ शकते। नाहीतर महाराष्ट्रात आम्ही 100 वर्ष बी राहिलो, ब्रह्मदेवाला मुख्यमंत्री केला तरी विदर्भाच्या जनतेचे चांगले दिवस येऊ शकत नाही। म्हणून सर्व जनतांनी आता ठरवलेलं आहे की विदर्भ राज्य झालं पाहिजे आणि इथून आमची सुरू हुई है जंग, हमारी लढेंगे जीतेंगे हे ऐलान करून आम्ही आता पुढे चालणार आहोत। आणि इथून पुढच्या 13 तारखेला नागपूरच्या शहीद चौकातून एक पदयात्रा निघणार आहे, ते अमरावतीला जाणार आहे, तिथे अमरावतीच्या मेळाव्यात सामील होणार आहे। आणि आता जनतेला आम्ही शेवटचं आव्हान करतोय, हा लढाईत तुम्ही शेवटच्या वेळेस उतरायचा आहे आणि विदर्भ राज्य घेतल्याशिवाय आता थांबायचं नाही, म्हणून आम्ही हे ऐलान करतो। बाबराव धांडे, विदर्भ आंदोलन समिती उपाध्यक्ष, नागपूर जिल्हा। आज 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात विदर्भाला घेतलं गेलं, पण हे फसवून घेतलेलं आहे। यशवंतराव चव्हाणाची कपट नीतीने हे विदर्भाला महाराष्ट्रात फसवून हडपलं गेलेलं आहे। बाबासाहेब आंबेडकरने 28 सप्टेंबर 1953ला सांगितलं होतं की विदर्भ महाराष्ट्रात घालू नका। विदर्भातल्या भोळ्याबाड्या लोकांना महाराष्ट्रात घेऊन फसवलं जाईल आणि असं फसवलं जाईल का हे आत्महत्येचं दुष्ट चक्र सुरू होईल आणि अक्षरशः त्यांचे शब्द खरं होत आहेत। कारण विद्युत इकडून, कंपन्या तिकडे, कापूस इकडून, गिरण्या तिकडे, नोकऱ्या तिकडे, कोळसा इकडून, उद्योग तिकडे, पाणी इकडे, संसाधन तिकडे, जंगल इकडे, मिळकत तिकडे, पर्यटन इकडे, सगळी मिळकत तिकडे आणि 23 प्रकारच्या खनिज संपत्तीची जी रॉयल्टी येते ती रॉयल्टीचा हक्क फक्त विदर्भाचा आहे। असं असताना 23 प्रकारच्या खनिज संपत्ती रात्रंदिवस मालगाड्या भरून इथून चोरून नेली जाते आणि त्याची रॉयल्टी केंद्र सरकार म्हणून दिल्लीला मिळते आणि राज्य सरकार म्हणून मुंबईला मिळते आणि हा पैसा हे तिकडेच खर्च करतात, जबकि त्यांचा पैसा नाही, हा विदर्भाचा पैसा आहे आणि विदर्भाचा पैसा विदर्भावर खर्च केले नाही याचं स्पष्ट उदाहरण आहे की 131 सिंचन प्रकल्प अजूनही प्रलंबित आहेत आणि नागपूरच्या हायकोर्टात केस आहे आणि केंद्राच्या सचिवाला आणि राज्याच्या सचिवाला इथं बोलावून हायकोर्ट विचारते आहे विदर्भाचे 131 प्रकल्प पूर्ण का झाले नाहीत। विदर्भाचे 1,40,00,000 लोक शेतकऱ्यांनी आत्महत्या का केल्या? मग ज्यांना पाणी नाही त्यांना पहिले पाणी देता की ज्यांच्याकडे जलाबम पाणी आहे? कोयना धरण 6 वर्षात पूर्ण केले, तेव्हा पैशाची कमतरता नव्हती का? हा कोर्ट विचारतोय। आता 3 वर्ष आधी दुसरं ठाकरे यांचं सरकार असताना विदर्भाची शेती वाहून गेली आणि त्यावेळेस त्यांनी 10,000 करोड ठेवले होते शेतीच्या पिकांची मोबदला म्हणून आणि 10,000 करोड फक्त 2,500 करोड विदर्भाचा हिस्सा असताना फक्त 7 करोड, ओनली 7 करोड विदर्भाला दिले। 9,993 करोड त्यांनी हडपले आणि हे हडपण्याचं सत्र चालू आहे आणि इथून दोहन करण्याचं सत्र आहे। एखाद दिवस या इलेक्ट्रिकच्या MSEBीच्या चिमण्यामधून निघणारी गॅस 250 प्रकारच्या गॅसेस आहेत आणि त्याच्यामुळं कॅन्सरचे, स्किनचे, दमेचे, अस्थमाचे पेशंट एवढे भयानक वाढलेले आहेत। मोलली घरोघरी कॅन्सरचे पेशंट आहेत। हे जहर आलं कुठून? आणि ह्या सगळ्या प्रदूषणाचा परिणाम आम्ही झेलतो, मात्र याचे फायदे हे लोक पश्चिम महाराष्ट्रवाले घेतात।
आणि म्हणून आम्हाला वेगळा विदर्भ पाहिजे. आता आम्हाला मरायचं नाही, प्रदूषणाने मरायचं नाही, याची बेरोजगारीने मरायचं नाही, पाणी नसल्यामुळं शेतकरी मरतात. या सगळ्यांना वाचवण्यासाठी शेवटचा आणि एकच उपाय आहे वेगळा विदर्भ होणं. जय